रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होतोय. हा चित्रपट घोषणेपासूनच खूप चर्चेमध्ये राहिला. नुकताच राजा शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या भव्य दिव्यतेचं कौतुक होतंय. तर दुसरीकडे या ट्रेलरमधील एका सीनवर सोशल मीडियावरून आक्षेप घेतला जातोय. या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला वाघनखं दाखवताना दिसतायत. त्या सीनवर आक्षेप घेण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली तेव्हा त्या झटापटीत महाराजांनी शेवटपर्यंत वाघनखं अफजल खानाला दाखवली नव्हती असा दावा नेटकरी करतायत. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या चर्चा सुरू असताना भाजपच्या सुरेश नाखुआ यांनी या चित्रपटाच्या विरोधात पोस्ट केली. ट्विट करत त्यांनी म्हटलं, राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला खुलेपणाने वाघनखं दाखवतायत. ऐतिहासिक सत्य हे आहे की अफजल खानाने हल्ला केल्यानंतरच छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आधीच वाघनखं दाखवली होती का? रितेश देशमुख इतिहासाची मोडतोड का करत आहेत असं ते म्हणाले. यावर राजा शिवाजी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी अतिशय संयमी उत्तर दिले. आदरणीय सर, कृपया 1 मे रोजी चित्रपट पहा. तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर चित्रपटात आहे. तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबासह तुम्ही हा चित्रपट नक्की एन्जॉय कराल अशी आशा करतो. जय शिवराय असं उत्तर रितेश देशमुख यांनी दिलंय. दरम्यान राजा शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलरला, अँथमला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. या सिनेमातील तगडी स्टार कास्ट अनेकांचं लक्ष वेधून घेतेय. तसंच अजय अतुल यांच्या म्युझिकचं सुद्धा विशेष कौतुक होतोय. तर ट्रेलरमधल्या या सीनवर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.